आजच्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या. आज वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आणि याच मेळाव्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे आज निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करणार आहे आणि यासाठी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर आज भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगा भरती होणार आहे. यामध्ये असलम शेख, सिद्धराम मेत्रे, भारत भालके, राहुल बोंद्रे, काशीराम पावरा, DS आहिरे यांचा भाजपमध्ये समावेश होणार आहे. आणि यानंतरची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या जागी चंद्रकांत पाटील लढण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्या जागी माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ गिरीश बापट आपण बघतोय सिद्धार्थ निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये गिरीश बापट खासदार झाल्यानं त्यांच्या जागी कसब्यातून महापौर मुक्ता टिळक लढणार आहे. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंटमधून माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या जागी त्यांचा भाऊ सुनील कांबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. पुण्यामध्ये 8 विधानसभेच्या जागांमध्ये 4 ठिकाणी विद्यमान तर 4 ठिकाणी नवे चेहरे भाजपनं दिलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील कुठून निवडणूक लढवणार हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे. कदाचित ते चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कारण ज्या मतदारसंघांमधले चाचपणी केलेली होती, कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंद्रकांत पाटलांचा जो जिल्हा आहे, या सगळ्यामध्ये शिवसेनेनं अगोदरच AB फॉर्म काल वाटलेले आहेत आणि त्यामुळे तिथल्या आशा मावळलेल्या आहेत आणि त्यामुळे कोथरूडचा पर्याय निवडलेला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांनी राधानगरी मतदारसंघ असेल, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ असेल आणि चंदगड मतदारसंघ असेल कोल्हापूर जिल्ह्यातला, या 3 मतदारसंघांची चाचपणी केलेली होती. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं या तिन्ही मतदारसंघांमधल्या उमेदवारांना आपले AB फॉर्म दिलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरूडचा पर्याय निवडावा लागल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोथरूडमधून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कारण ज्या 3 मतदारसंघाची कोल्हापूरमधल्या चंद्रकांत पाटलांनी चाचपणी केलेली होती त्या ठिकाणी सध्या शिवसेनेचे 2 उमेदवार जे आहेत, 2 आमदार जे आहेत ते सिटिंग आमदार आहेत आणि एक जो चंदगडचा त्यांनी पर्याय निवडला होता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. कारण बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर त्या ठिकाणी आमदार आहे. त्यामुळे त्या तिन्हींचा पर्याय त्यांच्याकडे होता, त्यांनी चाचपणी सुद्धा केलेली होती. मात्र शिवसेनेनं या तिन्ही मतदारसंघांमध्ये आपल्या उमेदवारांना AB फॉर्म दिलेले आहेत आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडचा पर्याय निवडल्याचं दिसतंय. यानंतर बघूया पुढची बातमी. पितृपक्ष संपताच राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसे आज निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करणार आहे आणि यासाठी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातल्या मनसेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यासोबतच मनसेच्या काही उमेदवारांची यादी सुद्धा आज राज ठाकरे जाहीर करू शकतात. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मनसेचा आज कार्यकर्ता मेळावा आहे आणि कार्यकर्ता मेळावाच नाही तर पहिली यादी राज ठाकरे मनसेच्या उमेदवारांची जाहीर करण्याची शक्यता आहे. मनसे निवडणूक लढवणार की नाही यानंतर शेवटी निवडणूक लढवण्यावर कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर राज ठाकरे तयार झालेले आहेत आणि आता आजपासून मनसेच्या या निवडणुकीच्या धडाक्याला सुरुवात होणार आहे. राज ठाकरेंची मुलूक मैदानी तोफ आहे ती आजपासून धडाक्याला सुरुवात होणार आहे. लोकसभेला आपण बघितलं राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये भाजप विरोधामध्ये एक मोठं रान उठवलेलं होतं आणि जोरदार सभांमधून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला होता. त्याचाच प्रत्येक कुठंतरी आणि त्याच पद्धतीचा प्रचार राज ठाकरेंकडून यावेळेला सुद्धा पाहायला मिळेल अशी अपेक्षा करण्यात येते आणि त्यामुळे राज ठाकरेंचा आजपासून जो झंझावात सुरू होणार आहे मेळाव्यापासून, राज ठाकरेंची पहिली सभा 5 ऑक्टोबरला होणार असल्याचं कळतंय. मग ती राज ठाकरेंची पहिली सभा कुठं होणार आहे याचं ठिकाण मात्र अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
तर यानंतर पुढची बातमी आहे भाजपच्या मेगा भरतीची, कारण भाजपमध्ये आज पुन्हा एकदा मेगा भरती होते। यामध्ये असलम शेख, सिद्धराम मेहत्रे, भारत भालके, राहुल बोंद्रे, काशीराम पावरा, DS आहिरे, गोपीचंद पडळकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये गरवारे क्लबला हा पक्षप्रवेश होईल। भाजपशी संपर्कात असल्यामुळे काही नेत्यांना काँग्रेसमधून उमेदवारीसाठी डच्चू दिला जाईल अशी चर्चा होती आणि त्यामुळेच हे नेते आता भाजपमध्ये प्रवेश करतील असं कळतंय। तर गोपीचंद पडळकर हे भाजपकडून अजित पवारांविरोधात बारामतीमधून लढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। आपण बघितलं गोपीचंद पडळकर हे वंचितचे सांगलीमधले उमेदवार होते आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिलेली होती। धनगर समाजाचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय आणि बारामती मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे, कारण बारामती मतदारसंघामध्ये 2014ला लोकसभा निवडणूक लढवलेली होती महादेव जानकर यांनी आणि त्यामुळे धनगर समाजाच्या मतांवर लक्ष ठेवून कुठेतरी भाजप गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून उतरवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघूया पुढची बातमी। आघाडीतील जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। बुधवारी आघाडीतले सर्व घटक पक्ष पुन्हा एकत्रित येणार आहेत। लवकरच जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे। विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानं आता आघाडीतल्या जागा वाटपाच्या घडामोडींना वेग आलाय। रविवारी सकाळी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली। काही जागांची अदलाबदल आणि विजयाची खात्री याच निकषांवर बोलणी सुरू असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। काही जागांवर वाद असेल तरी त्यावर मात करू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। 2 ऑक्टोबरला पुन्हा आम्ही एकत्र येतोय बैठकीसाठी। त्याच्यात मित्रपक्ष त्यावेळेस असणार आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, हे सगळे आम्हाला निकाली काढायचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळे एकत्र येऊन ती बैठक करू आणि त्यानंतर आम्ही निर्णय आघाडीच्या बाबतीतला घेऊ। आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्र पक्ष देखील आहेत। मित्र पक्षांनाही आघाडीनं सन्मानजनक जागा सोडल्यात। मित्र पक्ष नाराज होणार नाहीत असा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय। नाही, तसं 125 आम्ही निवडले होते, 38 पुन्हा जादा होती, तर आपल्या सर्वांना माहिती आहे। आता याच्यामध्ये असं काही नाही का नंबरवरच आम्ही स्टिकअप राहिलो नाही। शेवटी विनिंग कोणा करताय, सोयीचं कोणा करताय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, कोण चांगली फाईट करू शकतं कुठे। आघाडीचा आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय। सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन